डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आणि आज आपण आहोत पळशीमध्ये यात्रेच्या निमित्ताने आणि आज या ठिकाणी राष्ट्रपती पुरस्कार विजेते संगीता चिराणी, सौ मंगला बनसोडे सह नितीन कुमार बनसोडे यांचा लोकनाट्याचा तमाशा या ठिकाणी झालेला आहे आणि या निमित्ताने आपण मंगलाताई बनसोडे यांची मुलाखत घेणार आहोत। नमस्ते। नमस्कार। सध्या दुष्काळाचं सावट सर्वत्रच आहे, याचा परिणाम तमाशा क्षेत्रावरती काय झाला? मी मंगला बनसोडे, लोकनाट्य तमाशा मंडळ सह नितीन बनसोडे। सगळा जे महाराष्ट्रामध्ये जेवढे तमाशे आहेत त्या दुष्काळाचं सावटच म्हणू नका, परंतु आचारसंहितेमुळे देखील दणका बसलेला आहे आणि दुष्काळाचा दणका तर पहिलाच बसलेला आहे। म्हणजे आम्ही ऑक्टोबरला कार्यक्रम चालू करतो, ऑक्टोबर ते मेच्या 30पर्यंत, म्हणजे असं 8 महिने धंदा बाहेर करतो, पण 8 महिन्यापैकी 5 महिने आमचे फैल गेलेले आहेत आणि हा जे शेवटं 2 महिने जे असतो आमचा 3 महिने धंदा चैत्रातला, हा ज्या या 3 महिने धंद्यामध्ये आचारसंहिता लागू पडली आहे। त्याच्यामुळं जेवढे महाराष्ट्रामध्ये कलावंत आहेत, जेवढे तमाशापड आहेत, चितपट झालेले आहेत। पूर्वीचा तमाशा आणि आत्ताचा तमाशा याच्यात काय फरक झाला आहे तुम्हाला? पुष्कळ फरक आहे। पूर्वीचा तमाशा गॅस बत्त्यावर होता, बैलगाड्यावर होता तमाशा, माती स्टेज होतं। आता हा तमाशा वेगळा आहे। आता सगळं इलेक्ट्रिक वाद्य आले, इलेक्ट्रिक सगळं, म्हणजे सगळं इलेक्ट्रिक सगळं आला। त्याचा मोबाईलचा काय परिणाम झाला असं वाटतं? झाला ना, पुष्कळ झाला। गाण्यांच्या मागणीमध्ये काय फरक? नाही, जुना तमाशा कोण ऐकत नाही। जुना जो तमाशा आहे बाबा, जुने गणगवळण, जुना पवाडा, जुना शिलकार, जुने वगनाट्य देखील ऐकत नाही आता। गाण्यांची फक्त गाणी, गाणी फरमाईश वाढलेली आहे, दुसरं काही नाही। करमणूक म्हणजे गाणे। आता आपल्या तमाशामध्ये एकूण कलाकार किती आहेत आणि साधारण दिवसाचा खर्च किती असतो? अरे बापरे, म्हणजे आता या दर 115 कलाकार, 15-20 कलाकार आहेत, 100 आणि खर्च म्हटल्यानंतर 60-70 हजार रुपये, कधी 80,000। डिझेल कधी लांब असलं तर डिझेल वाढतं, म्हणजे अंतरावर असलं की डिझेल वाढतं, पण रोज 30,000 डिझेल, 125 कलाकारांचं रोजचा पगार शिदा म्हटल्यानंतर हे 1 लाख ते 1.25 लाखाच्या पुढे खर्च जातो। बरं, आता सर्वात मागणी जास्त कोणत्या गाण्याला आहे काय तुम्हाला वाटतंय? मागणी आता प्रेक्षकाला प्रत्येक गाणे मागणीच वेगळे। तुमच्या अनुभवातलं एखादं? नाही, अशा एक सगळीच गाण्या लोकांना आवडतात। मागणी म्हटलं सगळीच गाणी आवडतात। जे चालू आहे जगादृश्य म्हणजे जे चालू आहे ना, ते चालूच आहे। बरं, शासनाकडून तुम्हाला काय मदत वगैरे सध्या मिळते? आम्हाला 2-2 लाखाचे कोरोना पॅकेज मिळालं होतं, परंतु आमची जे 8-8 लाखाचे पॅकेज आहे का नाही, ते त्यांनी बंद केले। ते आम्हाला मिळावं हीच आमची इच्छा आहे। कारण का आता मागणी करा हेच काय मी बोलते तेच की 8-8 लाखाचं जे पॅकेज होतं ना, ते त्यांनी बंद केले। ह्या दुष्काळमुळं, आचारसंहितेमुळं सगळ्या तमाशाफडांना मार बसलेला आहे। जर त्यांनी आम्हाला ते पॅकेज चालू करून दिलं तर आम्ही तरू, आता ही लोककला दिवसांदिवस बुडत जाणार आहे। बरं, कोरोनाच्या काळातलं काय थोडंसं सांगता येईल? कोरोनाच्या काळामध्ये असंच हाल झाले, ह्याच्याकडनं कोणी किट दे, कोणी काय दे, कोणी हे मदत कर, ते मदत कर, पण आम्ही आमच्या कलावंताला आम्ही आपलं जपलं। माझ्या तमाशातले कलावंत आता किती 10-10, 15-15, 20 वर्ष कलावंत माझ्या तमाशात आहेत, त्यांना आम्ही जमलं। आम्हाला कोणी मदत केली ना, आम्ही त्यांना पाठवून द्यायचो। आता शेवटचा प्रश्न आहे माझा, प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? बऱ्याच ठिकाणी गडबड गोंधळ होतो, त्यावेळेस तुम्ही काय आवाहन? नाही, लोककलेची हेटाळणं करतात काय अलीकडची मुलं। जुने माणसं आवडीने तमाशा बघायला येतात, पण त्यांना बघायला तमाशा मिळतच नाही, अजिबात मिळत नाही। अलीकडची मुलं करतात, मला मान्य आहे, तरुण ताटी पोर आहेत, करा तुम्ही, पण काय तुमच्याकरता 4 गाणे घ्या, एका 2 गाणे त्या वयस्कर माणसाकरता देखील घेऊ द्या ना। पण तुम्ही नुसते गाण्यावर गाणे सांधे कोण ऐकत नाही, कोण फक्त माझ्या तमाशामध्ये नितीनचे सांधे ऐकतात, नितीनचे कॉमिक ऐकतात, मग बाकीचं काही मी सांगत नाही। धन्यवाद। तर ह्या होत्या मंगलाताई बनसोडे, यांनी आपल्या तमाशाच्या अनुभवाबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आत्ता मला एवढं सांगा की पूर्वीचा तमाशा आणि आत्ताचा तमाशा यात काय बदल झाला आहे? नमस्कार, मी नितीन बनसोडे, मंगला बनसोडे यांचा चिरंजीव। आता पूर्वीच्या तमाशामध्ये आणि आत्ताच्या तमाशामध्ये बदल म्हणजे एवढाच की आता म्हणजे जमाना बदलत चालला आहे। आता सगळं म्हणजे सोशल मीडियामुळे लेटेस्ट व्हर्जन आलं सगळं, आणि आता पारंपरिक फक्त तमाशामध्ये गणगवळण आणि बतवणीच राहील, बाकी सगळं DJ
म्हणजे कशामुळं सोशल मीडियामुळं. आणि आत्ता जर का आत्ताच्या युगात जर का आपण पहिला जुना तमाशा घ्यायला गेलं तर ते पटणारं नाही आत्ताच्या युवा पिढीला. म्हणून आता त्यांच्या धोरणानंच आम्हाला चालावं लागतं आणि आत्ता ते आम्ही त्यांच्या धोरणानं चालतो आहे. आता ते प्रतिसाद चांगला आहे त्यांचा. आता वगनाट्याला जास्त प्रतिसाद आहे का गाण्यांना जास्त? आत्ता सध्या तरच काळात म्हणजे जास्त गाण्यांना आणि कॉमेडीलाच प्रतिसाद आहे. आता वगनाट्याचा पूर्वी जेव्हा आता माझे वडील होते म्हणजे सत्य घटनेवर आधारित वगनाट्य काढायचे आर्यल बनसोडे. आता ह्याच पळशीमध्ये बघा पहिलं 5-5, 6-6 वाजायचे पाटे. विष्णूबाळा, बापूवीर वाटेगावकर, विष्णूबाळा, भक्त प्रल्हाद, खूप गाजलेली वगनाट्य. हां, नागपूर झेल हे आमच्या वडिलांचे फार गाजलेले वगनाट्य. म्हणजे पहिलं पब्लिक काय म्हणायचं गाणी नको वग लावा. पण वगनाट्य होऊ द्या. आणि पहिली गणगवळून 1-1, 2-2 तास गणगवळून चालायची. आणि आता कसं गणगवळून जास्त चालत नाही, लईतले अर्धा तासभर गणगवळण आणि वगनाट्याचा तर काय विषय संपलायचा. जास्त करून कॉमेडी आणि गाणी. मग ह्याचा मोबाईलचा परिणाम झाला असं वाटतं का? हो हो हो. मग आता आता जसं आता युग बदलत चाललं तसं आम्हाला बी बदलावं लागणारच ना. पहिले घेऊन चालणारच नाही. पण आत्ताच्या युगात बी प्रतिसाद तेवढाच आहे. आता तुम्ही प्रेक्षकांना काय आव्हान कराल? काय नाही आता हेच मित्रांना, माझ्या रसिक माईबापांना, ते आमचे मायबाप आहेत, त्यांच्यामुळेच आमचं एवढं नाव झालेलं आहे की एवढं सांगणं की ही कला जगली पाहिजे. आयुष्यभर ही जिवंत लोककला आहे. तुमची साथ आम्हाला अशीच मिळावं आणि तुमची साथ मिळाली तरच ही लोककला जगणार आहे आणि अशीच साथ द्यावं. धन्यवाद.